शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शेवटच्या दिवसात लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. राज ठाकरेंनी शिवसेना सोडून बराच काळ लोटला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जन्माला आली होती. ठाकरे कुटुंबातील दरी ही दिवसेंदिवस वाढतच होती. अशा काळात बाळा नांदगावकर बाळासाहेबांना भेटायला गेले. खरं तर बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंचे अत्यंत निष्ठावंत पण त्याही आधी ते बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक होते. त्या भेटीत बाळासाहेबांनी नांदगावकरांच्या हातावर हात ठेवून एक इच्छा व्यक्त केली. बाळासाहेब म्हणाले, बाळा, राज आणि उद्धव ही दोन्ही मुलं एकत्र आली तर बरं होईल रे. नांदगावकरांनी तिथेच बाळासाहेबांना शब्द दिला होता, साहेब तुम्ही काळजी करू नका, ही दोन्ही भावं एकत्र आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यासाठी प्रयत्न करेन. आणि काल मुंबईत जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे यांची ही युती सत्यात उतरली तेव्हा खऱ्या अर्थाने बाळा नांदगावकरांनी आपलं वचन पूर्ण केलंय असं म्हणायला हरकत नाही. पण खरंच या युतीसाठी बाळा नांदगावकर यांनी काय प्रयत्न केले हे सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काल मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा झाली. झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत खास खुर्चीवर दिसले. फोटोमध्येही ते मध्यभागी होते. पण पडद्याआडून या युतीसाठी वर्षानुवर्ष मेहनत करणारे बाळा नांदगावकर मात्र त्या पत्रकार परिषदेत दिसले नाहीत. पण त्याला कारण होतं त्यांचं आजारी असणं. पण बाळा नांदगावकर ही अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य राज ठाकरेंसाठी पणाला लावलं. सध्याच्या राजकारणात निष्ठा ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे. पण बाळा नांदगावकर हे नाव त्याला अपवाद आहे. 2006 मध्ये जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यासोबत जाणारे पहिले मोठे नेते हे नांदगावकरच होते. स्वतःची सेट केलेली राजकीय कारकीर्द बाजूला ठेवून त्यांनी राजसाहेबांसोबत जायचं ठरवलं. ते शिवसेनेत असताना मुंबईच्या माझगाव मतदारसंघातून 1995, 1999 आणि 2004 असे सलग 3 वेळा निवडून आले होते. तरी सुद्धा त्यांनी राजसाहेबांसोबत जाणंच पसंत केलं. जसे उद्धव ठाकरेंसाठी संजय राऊत आहेत तसंच राज ठाकरेंसाठी बाळा नांदगावकर आहेत. पण दोघांच्या शैलीत मात्र खूप मोठा फरक आहे. राऊत आक्रमकपणे समोर येऊन बोलतात तर नांदगावकर शांतपणे पडद्यामागे राहून मॅनेजमेंट बघतात. त्यांच्याकडे मसल पॉवर किंवा अफाट पैसा नाहीये तरी राज ठाकरेंच्या पक्षात त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांची निस्वार्थी निष्ठा. ते अनेकदा म्हणतात, ठाकरे बंधू एकत्र आले आणि माझं राजकारण तिथेच संपलं तरी मला चालेल, पण हे महाराष्ट्रासाठी व्हायला हवं. राज ठाकरेंच्या शब्दाला पक्षामध्ये मान आहेच. पण राज ठाकरेंना एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर ती कामगिरी फक्त नांदगावकरांना जमते असं म्हटलं जातं. पण गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात हालचाली खूप वेगवान झाल्या होत्या. विशेषतः 2024 या निवडणुकीनंतर जेव्हा सगळीच राजकीय समीकरणं बदलली तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची गरज निर्माण झाली. पण या दोन मोठ्या नेत्यांना चर्चा करण्यासाठी एकाच टेबलवर आणणं हे सोपं नव्हतं. कारण उद्धव ठाकरे हे सहसा मातोश्री बाहेर चर्चा करत नाहीत आणि राज ठाकरे शिवतीर्थ सोडून कोणाकडे जात नाहीत. अशा वेळी मध्यस्थ म्हणून नांदगावकरांनी भूमिका बजावली. गेल्या 6 महिन्यात बाळा नांदगावकरांनी तब्बल 10 ते 12 वेळा मातोश्रीची वारी केली. विशेष म्हणजे ज्या शिवसेना भवनाच्या पायऱ्या त्यांनी 23-24 वर्षांपासून चढल्या नव्हत्या तिथे जाऊन त्यांनी नतमस्तक होऊन या युतीची पायाभरणी केली. त्यांनी दोन्ही बाजूंनी संवाद सुरू ठेवला, गैरसमज दूर केले आणि अखेर दोन्ही भावांना पटवून दिलं की मराठी माणूस वाचवण्यासाठी तुमची एकी गरजेची आहे. कारण 2009 ते 2024 या काळात मते विभागल्या गेल्यामुळे तिसऱ्या पक्षाचा म्हणजेच भाजपचा कसा फायदा झाला आणि जर आता आपण एकत्र कुटुंब म्हणून लढलो तर मुंबईसह महाराष्ट्र काबीज करू शकतो. हा विश्वास दोन्ही भावांमध्ये त्यांनी रुजवला आणि त्यामध्ये त्यांना यश आलंय असं म्हणायला हरकत नाही. बाळा नांदगावकर हे फक्त भावनिक राजकारण करत नाहीत तर ते एक अभ्यासू नेते सुद्धा आहेत. जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी 2019 मध्ये शॅडो कॅबिनेटची संकल्पना लागू केली होती, ज्यामध्ये गृह खात्याची जबाबदारी ही नांदगावकरांकडेच होती. म्हणजे राज्याच्या गृह कारभारावर मनसेकडून लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही त्यांच्याकडे होती. हे सगळं चालू असताना 2013 मध्ये बाळासाहेबांना दिलेलं वचन हे नांदगावकर विसरले नव्हते. माझा कट्टाच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी बाळासाहेबांसोबतची लीलावती हॉस्पिटलमधली एक आठवण सांगितली होती, ज्यामध्ये अक्षरशः भावुक होऊन त्यांनी सांगितलं होतं की बाळासाहेब नांदगावकरांना म्हणाले होते की बाळा, राज आणि उद्धव ही दोन्ही मुलं एकत्र आली तर बरं होईल रे. तेव्हा नांदगावकरांनी तिथेच बाळासाहेबांना शब्द दिला होता, साहेब तुम्ही काळजी करू नका, ही दोन्ही भावं एकत्र आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यासाठी प्रयत्न करेन. दोन्ही भावंड एकत्र आली आणि माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी त्यांनी एकत्र यायला पाहिजे. बाळासाहेबांच्या या स्वप्नाला पूर्ण करण्यामध्ये बाळा नांदगावकर यांचा सिंहाचा वाटा यात शंका नाही. येत्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार आहेत. पण जेव्हा युती होते तेव्हा सगळ्यात मोठा अडथळा असतो तो म्हणजे जागा वाटप. पण त्यावर नांदगावकरांनी एक फॉर्म्युला विधानसभेच्या वेळेला तयार केला होता. कारण मुंबई आणि ठाण्यामध्ये दोन्ही पक्षांचा दावा सारख्याच जागांवर होता. तेव्हा नांदगावकरांनी सुचवलं की जिथे मनसे दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथे शिवसेनेने पाठिंबा द्यायचा आणि जिथे शिवसेना प्रबळ आहे तिथे मनसेने माघार घ्यायची. यामागे मूळ हेतू मराठी मतांचं विभाजन टाळणं हा होता. इतकंच नाही तर नांदगावकर म्हणाले होते की मी स्वतः शिवडी विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, पण युतीसाठी ही जागा सोडावी लागली तरी मी तयार आहे.
यावरून दोन्ही भावंडांचं एकत्र येणं त्यांनी किती मनावर घेतलं होतं ते दिसून येतं. जर ही युती मुंबई महानगरपालिकेत चमत्कार घडवू शकली तर त्याचं श्रेय हे बाळा नांदगावकरांच्या संयमी मध्यस्थीला जाईल. तुम्हाला काय वाटतं, या युतीचा फायदा या दोन्ही पक्षांना होईल का? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.